नमस्कार. मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेबनगर, पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासामध्ये उत्तर गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन याविषयी चर्चा करणार आहोत. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर सातवाहन आणि कुशाण या दोन बलाढ्य सत्तांचा उदय झाला. सातवाहनांनी दक्षिणेत तर कृष्णाने उत्तरेत व्यापारावर भर देऊन आर्थिक आणि राजकीय स्थैर्य प्राप्त करून दिले. दोन्ही साम्राज्ये साधारणपणे 3ऱ्या शतकाच्या मध्यावर अस्त पावली. यानंतर गुप्त साम्राज्याचा उदय झाला. स्वतंत्र राज्य स्थापन करण्यापूर्वी गुप्त राजे हे कुशाणांचे सामंत म्हणून कार्यरत होते. इसवी सन 335 ते 455 या काळात गुप्त साम्राज्याने संपूर्ण उत्तर भारत एकसंध बांधून ठेवला होता. अर्थात मौर्य साम्राज्य इतके गुप्त साम्राज्य विशाल नव्हते. त्यांचे साम्राज्य प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेशात विस्तारलेले होते. सुरुवातीच्या काळातील गुप्तांची बहुतांश नाणे याच प्रदेशात सापडली आहेत. मात्र गुप्त राजांचे वर्चस्व दक्षिणेतील अनेक राज्यांनी मान्य केले होते आणि तत्कालीन भारतातील अनेक राज्यांनी गुप्तांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. विशेषतः समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीत गुप्त साम्राज्याचा दरारा संपूर्ण भारतात पसरलेला होता. म्हणूनच भारतीय इतिहासातील हा कालखंड गुप्त कालखंड या नावाने ओळखला जातो. गुप्त राजांवर अनेक प्रकारे कुशाणांचा लक्षणीय प्रभाव होता. त्यामुळे गुप्त कालखंडात घोडदळाचे महत्त्व वाढले. गुप्तांनी कुशाणांच्या लगाम, जीन, बटनांचे कोट, विजार, चढावा इत्यादी अनेक बाबींचा अंगीकार केला आणि परिणामी घोडेस्वारीतील चपळाई वाढल्यामुळे गुप्तांना जवळपास संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे शक्य झाले. गंगेचे सुपीक खोरे, लोह खनिज यांची उपलब्धता आणि महत्त्वाचे म्हणजे रोमन साम्राज्याशी रेशमाचा चालणारा व्यापार आणि त्या माध्यमातून मिळणारा महसूल यासारख्या अनुकूल घटकांमुळे गुप्तांनी आपले साम्राज्य गंगेच्या खोरे, प्रयाग, साकेत आणि मगध या प्रदेशांवर स्थापन केली आणि लवकरच ते संपूर्ण भारतभर पसरले. चंद्रगुप्त पहिला, त्याचा कालखंड इसवी सन 319 ते 324. गुप्त घराण्यातील पहिला महत्त्वपूर्ण राजा म्हणजे चंद्रगुप्त पहिला होय. लिच्छवीचे गणराज्याचे उत्तर भारतातील राजकीय महत्त्व लक्षात घेऊन चंद्रगुप्त पहिला यांनी लिच्छवी राजकुमारी कुमारदेवी हिच्यासोबत विवाह करून आपले राजकीय स्थान बळकट केले. गुप्त राजे हे बहुधा वैश्य असावेत. लिच्छवीच्या क्षत्रिय घराण्यासोबत वैवाहिक संबंधामुळे गुप्तांना उत्तरेत राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि त्यामुळे अलाहाबाद, अवध आणि मगध या प्रांतांवर सत्तेचा विस्तार करणे शक्य झाले. चंद्रगुप्त पहिला हा साधारणपणे गुप्त घराण्याचा संस्थापक मानला जातो. त्यांनी आपला राज्यारोहण समारंभाच्या निमित्ताने इसवी सन 319 ते 20 मध्ये गुप्त संवत सुरू केले. नंतरच्या काळात सापडलेल्या अनेक अभिलेखांमध्ये याचा उल्लेख आढळून येतो. मात्र गुप्त घराण्याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा व राजकीय महत्त्व प्राप्त करून देण्याचे कार्य चंद्रगुप्त पहिला याचा पुत्र समुद्रगुप्त यांनी केले. समुद्रगुप्त व त्याचा कालखंड इसवी सन 335 ते 380. चंद्रगुप्त पहिला याचा उत्तराधिकारी आणि पुत्र समुद्रगुप्त यांनी गुप्त घराण्याचा भारतभर विस्तार घडवून आणला. सम्राट अशोकाच्या अगदी उलट समुद्रगुप्ताचा विश्वास हा हिंसा आणि रणांगणावर विजय मिळवणारा होता. कारण सम्राट अशोक शांतता आणि आक्रमण यावर विश्वास ठेवत असे. समुद्रगुप्ताच्या दरबारी हरिशन याने आपल्या राज्याच्या पराक्रमाचे वर्णन अलाहाबादच्या अशोकाच्या स्तंभावर प्रशस्ती लेख लिहून केले आहे. या प्रशस्ती लेखामध्ये समुद्रगुप्ताने प्राप्त केलेल्या विजयांची सूची दिलेली आहे. त्यानंतर समुद्रगुप्ताने जिंकलेल्या प्रदेशाचे विभाजन याच 5 भागात करता येते. पहिल्या भागात गंगा यमुनाच्या दोअबातील जिंकलेली राज्य यांचा समावेश होता. दुसऱ्या भागात हिमालयाच्या पूर्वेकडील राज्य आणि आसाम, नेपाळ, बंगाल यासाठी काही सीमावर्ती राज्य तसेच पंजाबातील काही गणराज्य यांचा समावेश होतो. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अस्तित्वात असणाऱ्या सर्व गणराज्य समुद्रगुप्ताने पूर्णतः नष्ट केली.
तिसऱ्या भागात समुद्रगुप्ताने जिंकलेल्या विंध्य पर्वताच्या परिसरातील राज्यांचा समावेश होतो. चौथ्या भागात पूर्व दख्खन प्रांत आणि दक्षिणेकडील राज्यांचा समावेश होतो. यांना देखील समुद्रगुप्ताने जिंकून घेतले होते, मात्र त्यांना मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले आणि सोडून दिले होते. समुद्रगुप्ताने दक्षिणेत जाऊन पल्लवांचा देखील पराभव केला होता. पाचव्या भागात अफगाणिस्तानात राज्य करणाऱ्या शक कुशाण या राज्यांना आपल्या अंकित केल्याचे सांगितले जाते. समुद्रगुप्ताची पत आणि प्रतिष्ठा भारताच्या बाहेर देखील वाढलेली होती, कारण एका चीनी स्रोतानुसार श्रीलंकेच्या मेघवर्मन राजाने गया येथे बुद्धविहार बांधण्यासाठी समुद्रगुप्ताकडे परवानगी मागितली होती. समुद्रगुप्ताने परवानगी दिल्यानंतर गया येथे एक विशाल बौद्ध विहार बांधण्यात आले. अलाहाबादच्या प्रशस्तीनुसार समुद्रगुप्ताने कधी हार पत्करली नव्हती. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर इतका विस्तीर्ण प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला होता. त्यापेक्षा कितीतरी अधिक विभागावर त्याची जरब होती हे निर्विवादपणे सांगता येते. चंद्रगुप्त दुसरा, त्याचा कालखंड आहे इसवी सन 380 ते 413. चंद्रगुप्त दुसरा याच्या कार्यकाळामध्ये गुप्त साम्राज्याने आपल्या उत्कर्षाचा कळस गाठला. 2 दशकानंतर लिहिलेल्या देवी चंद्रगुप्तम या संस्कृत नाटकाच्या कथानकानुसार समुद्रगुप्त याच्या मृत्यूनंतर रामगुप्त हा गादीवर आला होता. तो शक राजांकडून पराभूत झाल्यानंतर स्वतःची पत्नी ध्रुवदेवी शक राजाला देण्यास तयार झाला होता, परंतु तिच्या वेशात रामगुप्ताचा लहान भाऊ चंद्रगुप्त दुसरा हा राजाकडे गेला आणि त्याला ठार मारले. त्यामुळे तो जनतेत लोकप्रिय झाला. मात्र 2 भावांमध्ये बेबनाव निर्माण झाला. शेवटी चंद्रगुप्त दुसरा याने रामगुप्ताचा वध केला आणि ध्रुवदेवी सोबत विवाह केला. रामगुप्ताची सापडलेली नाणी आणि ध्रुवदेवी ही चंद्रगुप्त दुसरा याची पत्नी होती. या अभिलेखामधील मजकूर अनुसार वरील नाटकाच्या कथानकाला पुष्टी मिळते. चंद्रगुप्त दुसरा राजा हा पराक्रमी होता आणि त्याच्याकडे उत्तम नेतृत्व गुण होते. आपले साम्राज्य मजबूत करण्यासाठी त्याने वैवाहिक संबंध आणि दिग्विजय या दोन्हीचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी आपली कन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह मध्य विदर्भातील वाकाटक या राजघराण्यात करून दिला. प्रभावतीच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिचा अल्पवयीन पुत्र गादीवर आल्यामुळे प्रभावती येथील राज्यकर्ती बनली. तिच्या ताम्रपटावरून आपल्या पित्याच्या हितासाठी राज्यकारभार करीत असल्याचं तिनं स्पष्ट केले आहे. थोडक्यात वाकाटकांच्या राज्यावर चंद्रगुप्त दुसरा याने अप्रत्यक्ष वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर गुजरात आणि पश्चिम माळवा हे प्रांत शक क्षत्रपाकडून जिंकून घेतले आणि त्या प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चंद्रगुप्त दुसरा याचा शकावरील विजय अनेक अंगांनी महत्त्वाचा होता, कारण त्यामुळे परकीय व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा भारताचा पश्चिम किनारा चंद्रगुप्त दुसरा याच्या ताब्यात आला. याबरोबरच पश्चिम माळव्यातील उज्जैनसारखेच महत्त्वाचे समृद्ध शहर त्याने ताब्यात घेतले होते. काही विद्वानांच्या मते त्याने उज्जैनला आपल्या साम्राज्याची दुसरी राजधानी बनविले होते. दिल्ली येथील कुतुब मिनार याच्या परिसरात एक लोहस्तंभावर चंद्र नावाच्या राजाच्या पराक्रमाची प्रशंसा करणारा कोरीव लेख आढळतो. चंद्र राजा म्हणजे चंद्रगुप्त दुसरा असे मानले तर त्याने वायव्य भारत आणि बंगालच्या विस्तृत प्रदेशावर त्यांनी आपली साम्राज्य प्रस्थापित केल्याचे लक्षात येते, परंतु ही प्रशंसा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे मानले जाते. चंद्रगुप्त दुसरा यांनी विक्रमादित्य ही उपाधी धारण केली होती. पराक्रमी असणारा चंद्रगुप्त दुसरा हा विद्वानांचा भोक्ता होता. त्याच्या दरबारात कवी कालिदास, अमरसिंह यासारखे विद्वान उपस्थित असत. कवी कालिदासाने आजच्या महाराष्ट्रातील रामटेक येथील अभिजात शकुंतलम हे सुप्रसिद्ध नाटक लिहिले. मेघदूत, ऋतुसंहार, कुमारसंभव, रघुवंश, शृंगारतिलक इत्यादी महाकाव्य, तर मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय यासारखे दर्जेदार नाटके संस्कृत भाषेत रचली आहेत. चंद्रगुप्त दुसरा यांच्या काळातही फहियान या चीनी यात्रेकरू बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी इसवी सन 405 मध्ये भारतामध्ये आलेला होता. कुमारगुप्त इसवी सन 415 ते 455.
चंद्रगुप्त दुसऱ्यानंतर त्याचा पुत्र कुमारगुप्त गादीवर आला आणि त्याने जवळपास 40 वर्ष राज्यकारभार केला. त्याने अश्वमेध यज्ञ केला होता. परंपरेने मिळालेले साम्राज्य टिकविण्यात त्याला यश प्राप्त झाले असले तरी त्याच्या कारकिर्दीमध्ये भारताच्या वायव्य सीमेवर परकीय आक्रमण हुनांच्या टोळ्या प्रवेश करू पाहत होत्या. त्याचा पुत्र स्कंदगुप्त हुनांच्या आक्रमणाला तोंड देत असताना कुमारगुप्तचा मृत्यू झाला. त्याच्या कारकिर्दीमध्ये भारताच्या परकीय व्यापारात घट होऊ लागली आणि त्याचा परिणाम गुप्त साम्राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर जाणवू लागला होता. स्कंदगुप्ताने सुरुवातीपासूनच हुनांच्या आक्रमणाचा मोठ्या धैर्याने सामना केला. त्याने इसवी सन 460 मध्ये हुनांचा दारुण पराभव केला. तरी पण हुनांची सत्ता पंजाब, राजस्थान, माळवा या प्रदेशात विस्तारली होती. बुद्धगुप्त त्याचा कालखंड इसवी सन 476 ते 495 हा गुप्तांच्या मुख्य शाखेतील शेवटचा ज्ञात राजा होता. स्कंदगुप्ताच्या कारकिर्दीनंतर गुप्त साम्राज्याचा दरारा संपुष्टात आला. मांडलिक राजे गुप्तांना न जुमानता स्वतंत्र राज्याची घोषणा करू लागलेले होते. धन्यवाद.